आजचा जो घटक आहे विस्तार सूत्रे. हा घटक टीईटी एक्झामला हा घटक कमीत कमी 2 गुणांना विचारला जातो. एनएमएस एक्झामला हा घटक 1 गुणांना विचारला जातो. आणि स्कॉलरशिपला हा घटक, हाती स्कॉलरशिप गणितामध्ये हा घटक कमीत कमी 4 गुणांना म्हणजे 2 प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. मग काय असतं सर यामध्ये? तर यामध्ये द्विपदीचा वर्ग केला जातो. म्हणजे समजा हा द्विपदी आहे ए प्लस बी होल स्क्वेअर, ए प्लस बी कंसाचा वर्ग, ही जी द्विपदी आहे ह्या द्विपदीचा वर्ग केला जातो. मग सर हा द्विपदीचा वर्ग कसा केला जातो? तर यात हे गुणाकार आपण शिकत असल्यापेक्षा आपण डायरेक्टली सूत्र पाठ करूया. ठीक आहे. काय असतं सूत्र? तर ए पहिल्या एस. पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, हा ह्याचा या द्विपदीचा विस्तार झाला. ओके. त्यानंतर अजून एक द्विपदी असते, म्हणजे लिहून घ्यायचे सूत्र, सर्वांनी सूत्र लिहून घ्यायचे. दुसरी द्विपदी आहे ए मायनस बी होल स्क्वेअर. ओके. ए पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 पहिलं पद गुणिले दुसरं पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. ओके. हे दुसरं सूत्र. तिसरं सूत्र काय आपण जाऊया. तर तिसरं सूत्र काय आहे? तिसरं सूत्र आहे ए वर्ग वजा बी वर्ग. ए वर्ग वजा बी वर्ग. ओके. तर याचं सूत्र आहे ए प्लस बी इंटू ए मायनस बी. ओके, समजतंय? हो सर. हो सर. आपल्याला वेळ कमी आहे म्हणून थोडक्यात घेतोय मी. ज्यावेळेस आपली एनएमएस एक्झाम हो होईल, स्कॉलरशिपच्या वेळेस आपण ज्यावेळेस तयारी करणार आहोत त्यावेळेस हा घटक अजून आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. टीईटी एक्झाम ही 10 डिसेंबरला आहे. एनएमएस एक्झाम पण जाहीर झाली 22 डिसेंबरला. आज एनएमएसला बऱ्यापैकी वेळ आहे, पण दिवाळीची सुट्टीत आपण खूप काही घेऊ शकतो. दिवाळी सुट्टीत 2-2, 3-3 तास आपण करून कम्प्लीट करू शकतो सगळं. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, दिवाळी सुट्टीत होईल तुमचं कव्हर सगळं. म्हणजे पण टीईटी एक्झाम 10 डिसेंबरला आहे, त्यामुळे त्यांचं लवकर झालं पाहिजे, त्या दृष्टीने आपण थोडं फास्ट घेतोय. ओके, समजून घ्या. हा. 10 नोव्हेंबरला. 10 नोव्हेंबर. 10 नोव्हेंबरला, सॉरी 10 नोव्हेंबरला परीक्षा आहे. हा, सॉरी चुकून 10 डिसेंबर झालं. हा. पुढचं सूत्र आहे, चौथं सूत्र आहे ए प्लस बी होल स्क्वेअर. लागलं. याचं अजून एक सूत्र बनतं. ते सूत्र कसं बनतं हे आपण थोडं निवांतपणे स्कॉलरशिपच्या वेळेस आपण सांगून बसूया. त्यावेळेस कसे बनतात ते. ठीक आहे. ए मायनस बी स्क्वेअर प्लस 4ab, हे चौथं सूत्र आहे. तर पाचवं सूत्र आहे ए मायनस बी होल स्क्वेअर. त्याचे 2-2 सूत्र आहे बरं का. ही जी 2-2 सूत्र आहेत ना, हे खूप उपयोगाचे आहेत टीईटी साठी विशेषतः आणि एनएमएस साठी स्कॉलरशिपसाठी. या 2-2 दुसरं जे सूत्र आहे ना, या दुसऱ्या सूत्र बरेच तुमचे एक्झाम्पल सुटतात. ठीक आहे. बऱ्याच मुलांना काय माहित असतं, ए मायनस बी होल स्क्वेअर असं जर विचारलं तर पहिलं 2 नंबर सूत्र सांगतात. परंतु हे जे 5 नंबर सूत्र आहे हे त्यांच्या लक्षात नसतं, गावी पण नसतं. आणि या 5 नंबरच्या सूत्रानं बरेचसे एक्झाम्पल सुटत असतात. ठीक आहे. त्यानंतर 6 नंबरचं एक सूत्र आपण बघूया. ते आहे त्रिपदी. हा, टू ट्रायनोमियल ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. यामध्ये काय आहे? पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक तिसऱ्या पदाचा वर्ग. ओके. अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक 2 गुणिले दुसरे पद गुणिले तिसरे पद अधिक 2 गुणिले तिसरे पद गुणिले पहिले पद. ओके. असं जसं मी म्हणतो ना, वाचतो ना मी, पहिल्या पदाचा वर्ग असं पाठ करून लक्षात ठेवायचं. ओके. व ए स्क्वेअर अधिक बी स्क्वेअर असं लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके. तुम्हाला जी पद्धत जमेल त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचं. 7वं सूत्र आपण जाऊया. 7वं सूत्र एक्स प्लस ए एक्स प्लस बी यांचं मल्टिप्लिकेशन काय होतं? एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए बी. ओके. त्यानंतर 8वं सूत्र आपण बघूया. ए प्लस बी होल क्यूब. ए प्लस बी होल क्यूब. ओके. काय झालं? ए क्यूब प्लस 3a असं कसं? स्क्वेअर बी
प्लस अंकिता लोंढे. काही प्रॉब्लेम आहे का? माईक म्यूट ठेवा नव्हता. अंकिता लोंढे, माईक म्यूट ठेवा तुमचा, म्यूटच असू द्या. हा. ए क्यूब प्लस 3a² बी प्लस 3ab² प्लस बी, हे झाला ए प्लस बी होल क्यूबचा. त्याच पद्धतीनं ह्याचं अजून एक थोडं मॉडिफिकेशन करता येतं या सूत्रामध्ये. मॉडिफिकेशन करून दाखवतो. ए क्यूब, हे सूत्र ए प्लस बी होल क्यूबचं सूत्र, ए क्यूब प्लस बी क्यूब. ओके, 3 कॉमन, 3ab कॉमन, कंसात ए प्लस बी. काय केलंय मी? फक्त मॉडिफिकेशन केलं या सूत्रामध्ये. ओके, नववं सूत्र वर घेतोय. नववं सूत्र ए मायनस बी होल क्यूब, ए मायनस बी होल क्यूब, ए क्यूब मायनस 3a² बी प्लस 3ab² प्लस, सॉरी, मायनस बी क्यूब, मायनस बी क्यूब. दॅट्स द 9th फॉर्म्युला. ओके, याचं मॉडिफिकेशन करता येतं आपल्याला. ए क्यूब मायनस बी क्यूब मायनस 3ab in a bracket a minus b. Okay, next one, 10th formula, a cube plus b cube, a plus b whole cube minus 3ab a plus b. Next one, 11th formula, a cube plus, sorry, a cube minus b cube, a cube minus b cube is equal to a minus b whole cube plus 3ab a minus. Okay, this is the ऑल फॉर्म्युलाइज. ओके, सगळे हे फॉर्म्युले आहेत. हे फॉर्म्युले तोंडपाठ असणं आवश्यक आहे. ओके, तोंडपाठ असणं आवश्यक आहे. एनएसला 1 मार्काला हा प्रश्न पडतो. स्कॉलरशिप टीईटीला 2 मार्काला 2 प्रश्न टीईटीला कमी कमी पडतात, आणि स्कॉलरशिपला कमीत कमी 2 प्रश्न, म्हणजे 4 मार्काला या सूत्रावर प्रश्न विचारलेले असतात. ठीक आहे, अत्यंत महत्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत. ओके, आज आपण सगळे एनएसचे क्वेश्चन पाहणार आहोत. उद्या आपण टीईटीला विचारलेले प्रश्न पाहणार आहोत. ओके, जे जे आमची टीईटीचे शिक्षक बंधू भगिनी हा क्लास पाहत आहेत, ऍपमध्ये पाहतील, युट्यूबला पाहतील, किंवा नंतर कधी पाहतील, ते लक्षात घ्या. आज तुमचं बेस कम्प्लीट करणार आहे. बेस कम्प्लीट करताना मी एनएसचे प्रश्न घेणार आहे सगळे, आणि उद्या मात्र मी टीईटीच्या एक्झामला विचारले सगळे PYQ घेणार आहे. ओके, अजून एक सूत्र राहिलं जे तर मी तयार करून देतो, म्हणजे इथं पुस्तकात नाही दिलं ते माझ्या, मी लिहितोय. 12वं सूत्र लिहून घ्या. ए चा 4था घात वजा बी चा 4था घात. ओके, काय ह्याचं? ए वर्ग अधिक बी वर्ग, ए वर्ग वजा बी वर्ग. ओके, व्हिडिओ सूत्र लिहून ठेवा, पाठ करा. हमखास प्रश्न या सूत्रावर पडणार आहे. हमखास प्रत्येक एक्झामला हा प्रश्न असणारच आहे. क्वेश्चन. ओके, समजतंय? हो सर. तर 12व्या सूत्रात आपण स्क्वेअर बाहेर पण घेऊ शकतो ना, नाही घेऊ शकत, कंसाच्या? नाही घेऊ शकत. असंच सूत्र आहे ते, नाही घेऊ शकत. बाहेर स्क्वेअर नाही घेऊ शकत. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे ते बदलतं सूत्र. ए चा 4था घात वजा बी चा 4था घात, हे सूत्र कुठून आलेलं आहे? 3 नंबरचं सूत्र आहे. 3 नंबरचं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके, त्या सूत्रावर हे सूत्र बनलेलं आहे. त्याला बाहेर ब्रॅकेटमध्ये घेता येत नाही स्वराली. ओके, ओके सर. हा सूत्र इरेज करू मी आता सगळे. सर जेव्हा सर. नवं सूत्र आणि त्याच्या खाली अजून एक सूत्र दिलंय बघा, ते दोन्हीचं उत्तर एकच येत असते का? हा, भरपूर सूत्र आहेत. नोंदीमध्ये 20 सूत्र दिलेली आहेत. त्यात बदल केलेले 20 सूत्र आहेत. नाही, 9 नंबरचं जे सूत्र आहे ना, त्याच्या खाली जे विस्तार दिलाय त्या दोघांचं एकच कॅल्क्युलेशन येते ना?
हो की ते दोन्ही सूत्र माहीत लक्षात असू द्या, तुझा आवाज मला ऐकू येत नाही व्यवस्थित. ओके, ते दोन्ही सूत्र कधी वापरायचे ते आपण ठरवायचं उदाहरणावरून. ओके, ते हा. दोन्ही सूत्र वेगवेगळे सूत्र नाही आहेत. ते जे वरचं सूत्र आहे 9 नंबरचं, A³ मायनस 3A² B प्लस 3AB² मायनस B³ त्याच्यावरती खालचं सूत्र मॉडिफिकेशन केलेलं आहे. तर काय मॉडिफिकेशन केलं त्या सूत्रामध्ये, काय केलं त्यामध्ये, तर -3AB कॉमन काढले आणि कंस A-B लिहिले, फक्त थोडंच बदल केलेला आहे. एकच सूत्र आहे, ते वेगळं सूत्र नाहीये. ओके. हा, थोडी फॅनची स्पीड कमी करतो म्हणजे मला तुमचा आवाज ऐकता येईल व्यवस्थित. एकच मिनिट. हा, मग आनंदी काय म्हणली ते मला व्यवस्थित ऐकू झालं नव्हतं. ठीक आहे, तर फॅनची स्पीड कमी केली आहे, तुमचा आवाज मला व्यवस्थित ऐकू येईल. ओके, तर हे सूत्र लिहून घेतली सगळ्यांनी. हो सर. हो सर. सर. आता आपण जाऊया नेक्स्ट नेक्स्ट वनकडे. ओके, तर क्वेश्चन्स आपण डायरेक्टली पाहूया. ओके, पहिला क्वेश्चन आपण बघूया. पहिला क्वेश्चन आहे 3A प्लस 4B मायनस 5C ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, हा प्रश्न दिलेला आहे. ओके, आणि या प्रश्नाचं काय करायचं, आपल्याला विस्तार करायचा आहे. पर्याय द्यायची गरज नाही, हा प्रश्न विचारलेला आहे एक्झामला. ओके, NMS एक्झामला विचारलेला प्रश्न आहे. सोडवाल काय, सोडून दाखवतो तुम्ही, पहिलाच प्रश्न आहे, सोडून दाखवतो. मग आता हा विस्तार कसा करायचा या सूत्राचा, किंवा हे जे एक्झाम्पल दिले आहे क्वेश्चन नंबर 1 तुम्ही, त्याचा विस्तार कसा करायचा आहे, कोणतं सूत्र वापरायचं, त्यासाठी हे सूत्र वापरायचं. A+B+C ब्रॅकेट स्क्वेअर हे सूत्र वापरायचं. हा, त्या सूत्रानुसार काय असतं, या सूत्राचा विस्तार काय होतो, या सूत्रानुसार पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक तिसऱ्या पदाचा वर्ग, अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक 2 गुणिले दुसरे पद गुणिले तिसरे पद अधिक 2 गुणिले तिसरे पद गुणिले पहिले पद, हे वापरायचं आहे. ओके, मग मी पहिले पद दुसरे पद असं का म्हणतो, कारण हे जे एक्झाम्पल येणार आहे ना त्यामध्ये ABC नसणार आहे, वेगवेगळं काही पण येणार आहे. मग पहिले पद दुसरे पद म्हणजे लक्षात येतं. पहिले पद कोणतं आहे यामध्ये, 3A आहे. दुसरं पद कोणतं आहे, -4B आहे. तिसरं पद कोणतं आहे, -5B आहे. ऋण 5 आहे. त्यामुळे ऋण आल्यामुळे ऋण चिन्ह बदलणार आहेत बरं का, चिन्ह बदलणार आहेत ऋण असल्यामुळे. ठीक आहे, आता लक्षात घ्या कसं बदलतात. हा बघा, मी आधी सोडवतोय. 3A अधिक 4B -5C ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, पहिल्या पदाचा वर्ग, मी डिटर्मिन लिहितोय पहिल्याच एक्झाम्पल असल्यामुळे 3A वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 4B कंस, तिसऱ्या पदाचा वर्ग, तिसरं पद काय आहे तुमचं सांगा, -5C आहे, अधिक -5C चा वर्ग. मायनस काय घेतलं, तिसरं पद काय आहे, -5C आहे. ठीक आहे, सूत्रानुसार काय, इथं प्लस 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 आहे, मग इथं प्लस प्लस घेतले मी सूत्रानुसार. ठीक आहे, पण ते काय आहे, -5C चा वर्ग आहे, तिसरं पद -5C घेतलंय. येत्या लक्षामध्ये काय अडचण इथपर्यंत नाहीये. नाही सर. नेक्स्ट, प्लस 2AB, कोणी चॅट बॉक्समध्ये मेसेज करू नका, मी मेसेज पाहिला, मला वेळ नाही आता. ओके, हा, 2 गुणिले पहिले पद 3A गुणिले दुसरे पद 4B, एकच मिनिट, दुसरे पद 4B अधिक 2 गुणिले दुसरे पद 4B गुणिले तिसरे पद आहे -5C, -5C अधिक अधिक 2 गुणिले तिसरे पद आहे -5C गुणिले पहिले पद अधिक 3A. इथपर्यंत कुणा काही अडचण आहे का सांगा या पहिल्या स्टेपमध्ये. नाही सर. सर तिथं दोन गुणिले केला ना तुम्ही. हा, एक एक जण बोला, एका वेळेस एक जण बोला. हा बोला. सर +2 गुणिले लिहायचंय का तिथं, कुठं नेमकं म्हणते मग, प्लस खाली दोन खाली. गुणिले, हा हा, ते गुणिले चिन्ह लिहायचं राहिले माझं इथं. हा, ओके, ठीक आहे, इथंच ना. सर हा, विचारा, हा विचारा. आपण तिथं आता 2AB ची आपण A ची व्हॅल्यू घेतली, B ची व्हॅल्यू घेतली ना, तर तिथे त्याचा AB स्क्वेअर
ऐक ना, तसं ए ए आणि बी ची व्हॅल्यू म्हणायचं नाही. पहिल्या पदाची व्हॅल्यू, दुसऱ्या पदाची व्हॅल्यू असं. हा, हा, पहिल्या पदाची व्हॅल्यू दुसऱ्या पदाची व्हॅल्यू घेतली तर त्याचा स्क्वेअर करायचा नाही का? केलंय ना सुरुवातीला. बघा, पहिल्या पदाचा वर्ग 3a वर्ग लिहिलाय, दुसऱ्या पदाचा वर्ग, तिसऱ्या पदाचा वर्ग सुरुवातीला लिहिला. तिथं नाही सर, तिथं 2ab 2bc आहे तिथं. अरे फॉर्म्युला तू आता विसरला का? फॉर्म्युला मी फॉर्म्युलावर लिहिलाय की, त्या फॉर्म्युल्यात मांडायचं आपलं. फॉर्म्युलावर लिहिलंय की a+b+c ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला, त्या फॉर्म्युल्यानुसार लिहायचं आहे आपल्याला. हा, आपल्या मनानं पुढे कसं तरी स्क्वेअर नाही करायचा. हा. ओके, फॉर्म्युल्यानुसार लिहिले. फक्त मी ऋणचिन्ह आले, ते ऋणचिन्ह व्यवस्थित लिहिले मी. त्या ऋणचिन्हामुळे बदल होणार आहे आता दुसऱ्या स्टेपला. ओके, इथपर्यंत काय आले सगळ्यांना? काही अडचण आहे इथपर्यंत? नाही. आमचे टीईचे शिक्षक बंधू भगिनी, काय अडचण आहे? नाही. ओके, हा, पुढे आपण जाऊया. हा, पहिल्या पदाचा वर्ग काय आहे आता? 3a वर्ग, 3चा वर्ग 9, a वर्गला a वर्ग, अधिक 4चा वर्ग 16, b वर्गला b वर्ग, वजा 5, वजा 5चा वर्ग काय येतो रे सांगा? वजा 25. वजा 25. अरे कोणत्याही ऋण संख्येचा वर्ग हा धन संख्येचा हा, वजा 25 नाही सर, पॉझिटिव्ह 25. यस, हा, धन 25 वर्ग येणार. सी वर्गला सी वर्ग, अधिक आधी बघा, हे 2 गुणिले 3 6, 6 24. 24 ab. अधिक हे 4 दुनी 8 8, 8 गुणिले वजा 5 -40. वजा 40, वजा 40 BC, अधिक 2 गुणिले वजा 5 वजा 10, वजा 10 गुणिले 3 वजा 30 CA. वजा 30 CA. ओके, आले इथपर्यंत? दिस इज आपला आन्सर आहे, हेच आन्सर आहे पर्यायामध्ये. ओके, हाच पर्याय दिलेला आहे. कळालं विस्तार कसं करायचं? कळालं का? वजा जरी आलं तरी काय करायचं? हे बेस आहे, हे बेसिक पासून चालतोय आपण. हा, विचार काही डाऊट असेल तर? हा सर, हा. जर सेम सेम असलं म्हणजे पद सेम असली CA AC तर मग त्यांची बेरीज वजाबाकी आपण करू शकतो का? हो, करू शकतो. हा, तर सेम नाही आहेत ना. हा नाही येत. हा, जर असेल तर करू सेम शकतो. हा, करू हा शकतो. बरं, सेम तुम्हाला देऊ का एक सोडवायला? तुम्ही सोडवाल का सेम टू हो सेम? सर. हो सर. आमचे टीईटी जे शिक्षक बंधू भगिनी आहेत, त्या बऱ्याच जणांचा बरेच गॅप पडलेला आहे म्हणजे एज्युकेशन मध्ये, त्यामुळे त्यांनी सोडवा. त्यांनी पण सोडवा बरं का. एकदम बेस पासून आपण जातोय. ठीक आहे. हा, 2x + 3y - 5z स्क्वेअर. ओके, तुम्ही वहीमध्ये सोडवा. मी पण इथं बोर्डवर सोडवतो, पण तुम्ही बोर्डवरचं बघू नका. तुम्ही बोर्डवरचं न बघता सोडवा. ठीक आहे, म्हणजे मी तुमच्यासोबत सोडवतो म्हणजे आपला वेळ वाचेल, एखादा प्रश्न जास्त होईल. ओके, मी शांतपणे सोडवतो बोर्डवर. सर फॉर्म्युल्यावर वापरायचं. हो, आता 3 पदी असतो कोणता फॉर्म्युला? एकच फॉर्म्युला आहे ना 3 पदीचा. स्वामी माईक म्यूट ठेवा, टीव्हीचा आवाज येतो घरातला. झालं असं सोडून तर सांगा, कुणाचं आलं असेल तर उत्तर. माझं पण उत्तर येतेच आहे. गुड. आन्सर चेक करा मग.
हा, बे दुनी 4, 4 त्रिके 12, 12 12 XY, एक्स वाय 12 वजा XY 30 वाय बे झेड त्रिके 30 6, YZ 6 बेंचे 30, वजा 30 वाय मायनस झेड 30 20 XZ वजा वजा 30 वाय झेड वजा 20 आणि 5 दुनी वजा 10, 20 वजा मायनस 20 20, एक्स मायनस झेड 20, XZ झेड एक्स एक्स लिहा झेड का एक्स झेड लिहा, काही पण लिहा. ओके, दॅट्स द आन्सर. आले सगळ्यांचा आन्सर बरोबर? हो हो सर सर हो ओके, सर. आता जाऊया खऱ्या प्रश्नाकडे. आता खऱ्या हो प्रश्नाकडे सर जाऊया, जे प्रश्न स्कॉलरशिपला पण विचारतात, एनएमएसला पण विचारतात आणि टीईटीला पण विचारतात. तिन्ही परीक्षेला हे प्रश्न हमखास विचारतात. अशा प्रश्नाकडे जाऊया. असे प्रश्न हमखास विचारणार बघा. पुढचा प्रश्न, ओके, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. एक्स वजा 1/x बरोबर 5, तर तर 7x² अधिक 1x वर्ग बरोबर किती? हा प्रश्न विचारलाय एनएमएस एक्झाम 2019 ला. लगेच तुम्हाला येणार नाही, मी मला सोडून दाखवावं लागेल तुम्हाला. मी एक सोडून दाखवतो, एक तुम्हाला सोडवायचं तुम्हाला. ओके, हा. आता बघा सर, असा प्रश्न आला तर काय करायचं? असा प्रश्न टीईटीला पण विचारला बरं का. टीईटीला सुद्धा सेम पॅटर्नचे क्वेश्चन विचारलेले आहेत पेपर 2 ला. पेपर 2 ला विचारले, पेपर 1 ला पण विचारले. ओके, लक्ष द्या काय करायचं. असा पॅटर्न आल्यानंतर ना काय आपल्याला दिले, जर जर म्हणून दिले माहिती काय देऊ तुम्हाला. तुम्हाला ही माहिती दिली x - 1/x इज इक्वल टू 5, ही तुम्हाला माहिती दिलेली आहे. ओके, तर काय विचारले तुम्हाला, विचारले किंमत एक्स वर्गची विचारली आहे. त्यासाठी काय करायचंय, जी माहिती दिली आहे ना त्याचा वर्ग करायचा आहे. ठीक आहे, तर दोन्ही बाजूचा वर्ग करूया. x - 1/x कंसाचा वर्ग केला मी, बरोबर 5चा पण वर्ग केला. आता काही जण म्हणतील सर तुम्ही तो वर्ग काय केला, मला उत्तराकडे जायचंय. उत्तराकडे कसं जाता येईल, तर या दोन्ही पदाचा वर्ग केला, दोन्ही बाजूंचा जर वर्ग केलं तर मी उत्तराकडे जाऊ शकतो. त्यामुळे मी काय केलंय, दोन्ही बाजूंचा वर्ग केलाय. आता इथं सूत्र लागू कोणतं होतं, मी सूत्र बघा, a - b² हे सूत्र इथं लागू पडतं. सांगा सूत्र काय असणार आहे, पहिल्या पदाचा एक्स वजा. पहिल्या चा वर्ग वजा 2ab अधिक ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, आलं आलं तुम्हाला पाठ आहे, आलं माझ्या लक्षात. हा, दुसऱ्या पद गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या अधिक पदाचा b वर्ग, चा हे सूत्र वर्ग लागू पडतं. ठीक आहे, म्हणजे पहिलं एक्स मध्ये पहिलं पद काय, एक्स वर्ग X वजा वर्ग 2, पहिलं पद काय एक्स, दुसरं पद काय 1/x प्लस दुसऱ्या पदाचा वर्ग 1/x वर्ग, ओके, इज इक्वल टू 5चा वर्ग 25. ओके, आता इथं बघा, इथे 2 × x × 1/x आहे, म्हणजे x x कॅन्सल होणार इथं. समजतंय? ओके, एक्स वर्ग वजा 2 इथं राहणार, अधिक 1/x वर्ग बरोबर 25 राहणार इथं. आता हे जे वजा 2 आहेत, इथे मी गोल करतोय वजा 2ला, हे वजा 2 इक्वलच्या राईट हँड साईडला गेले तर काय होतील सांगा. अधिक अधिक 2 27 अधिक 2 होतील, 25 अधिक 2. ओके, एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर 25 अधिक 2 झाले 27. हे हिची किंमत आहे. आपले विचारले काय रे, प्रश्न काय केले बघा प्रश्नात, 7 × म्हणजे 7 न काय करायचं, मल्टिप्लाय करायचं, एक्स वर्ग अधिक 1/x वर्गला. ठीक आहे, सर 7 न जर लेफ्ट हँड साईडला मल्टिप्लाय केलं तर राईट हँड साईडला पण मल्टिप्लाय करावं लागेल. मग 27 गुणिले 7 करायचं. सर 1 मिनिट माझं कंप्लीट होऊ द्या, मग विचारा. हा, ठीक आहे, मग 27 गुणिले 7 काय येतं सांगा. 189 149 जास्त आपलं फायनल आन्सर आहे आपलं. ओके, आता विचारा तुमचं काय डाऊट आहे ते. सर पुस्तकामध्ये 7 दिलेच नव्हतं. आता मी दिले ना, असू द्या की, काय हरकत नाही. तुम्ही कोणत्या पुस्तकात बघताय मला माहिती नाही, माझ्याकडे वेगळंच पुस्तक आहे. ओके, सर 7 दिलं काय नाही दिलं, हा बोला. हा, सर गणित परत सांगा ना. कुठून सांगायचंय, नेमकं काय सांगायचं ते सांगा. कुठून समजलं नाही. लास्ट लास्ट पेज लास्ट लास्ट स्टेप स्टेप समजली नाही, पहिली स्टेप समजली नाही. बरं ठीक आहे, सांगतो, परत सांगतो. ओके, मला पहिली स्टेप बघा, पहिल्यापासून सांगतोय. x - 1x इज इक्वल टू 5. ठीक आहे, आपलं प्रश्न काय सांगितलं रे, प्रश्न x वर्ग अधिक 1/x वर्ग आले, म्हणजे आता ह्या एक्सचा वर्ग करायचा आहे, म्हणून काय केलं मी, दोन्ही बाजूचा वर्ग केला. ठीक आहे, मग आपलं हे सूत्र काय, सूत्र माहित असणं आवश्यक आहे बघा. a - b², हे सूत्र काय, a² - 2ab + b². असं सूत्र पाठ करू नका. सूत्र कसं पाठ करा,
पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. ठीक आहे. मग एक्स मध्ये पहिलं पद काय रे? एक्स वर्ग. हे पहिले एक्स वर्ग लिहिले. ओके. वजा 2 पहिले पद एक्स इथं लिहिले गुणिले दुसरे पद 1/x इथं लिहिले अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 1/x चा वर्ग लिहिले. हा म्हणजे 5चा वर्ग ह्या राईट हँड साईडचा पण वर्ग केला 25 केले. इथपर्यंत समजले का आता सांगा मला? हो सर. त्याला फर्स्ट स्टेप सांगायचं होती, त्याला समजले का आता? येस सर. ओके. सर. आता काय केलं रे? ही जी एक्स आणि एक्स आहे, हे एक्स अंशात आहे, हे एक्स छेदात आहे. मग हे एक्स एक्स कॅन्सल केलं आपण. ओके. मग इथं राहिलं काय? इथं फक्त -2 राहिलं. जे -2 आहे ते इक्वलच्या राईट हँड साईडला गेलं. ओके. -2 आहे ते काय झालं? इक्वलच्या राईट हँड साईडला गेलं. 25 आणि 2 किती झाले? 27. एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग 27 इथपर्यंत आले. इथपर्यंत काय आले सगळ्यांना? हो सर. आता लास्ट स्टेप ज्याला कळलं लक्षात द्या. आपल्या प्रश्न काय विचारले बघा? प्रश्नामध्ये 7 इंटू इन ब्रॅकेट एक्स वर्ग प्लस 1/x वर्ग ब्रॅकेट क्लोज याचं उत्तर विचारलंय. मग ह्याला जर 7 न गुणाकार केलं, लेफ्ट हँड साईडला आपण जर 7 न गुणालं तर राईट हँड साईडला पण आपलं कितनं गुणलं पाहिजे? 7 न गुणलं पाहिजे. हा, म्हणून मी इथलं राईट हँड साईडला पण 7 न गुणलं आणि 27ला जर 7 न गुणलं होतं तर काय ते किंवा 120. सर त्या ब्रॅकेटचीच व्हॅल्यू आली 27. मग 7 गुणिले 27 एक्स ओके. स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर ची व्हॅल्यू 27. हो की एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअरची व्हॅल्यू 27 आली. पण आपल्या क्वेश्चन मध्ये काय विचारलंय? क्वेश्चन मध्ये 7 इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअरची व्हॅल्यू विचारली, म्हणून मी 7 ने मल्टिप्लाय केलंय. ओके. आले सगळ्यांच्या लक्षामध्ये? असे प्रश्न खूप पडतात. टीईटीला पण पडतात, एनएमएसला पण पडतात, स्कॉलरशिपला पण पडतात. स्कॉलरशिपला चिक्कार प्रश्न असतात असे चिक्कार. कळाला या प्रश्न सगळ्यांना? हो सर. सेम प्रश्न सोडवायला सेम हो सर. सेम प्रश्न सोडवायला देतो तुम्हाला मी. हे सूत्र पाठ ठेवा. सूत्र असं ए स्क्वेअर वजा बी स्क्वेअर असं पाठ नका करू. पहिल्या पदाचा वर्ग आणि दुसऱ्या पदाचा वर्ग असं पाठ करा. का? कारण तिथं कोणते जरी चल आले, कोणते जरी कोएफिशियंट आले तर तुम्हाला ते विस्तार करता येतो सूत्राच्या माध्यमातून. ए स्क्वेअर बी स्क्वेअर पाठ करता येत नाही. काही ए प्लस बी स्क्वेअर पाठ करतात, काही जण एक्स प्लस वाय स्क्वेअर पाठ करतात. काय पण असू शकतं. ठीक आहे. त्यामुळे मी जसं सूत्र म्हणतो ना, पहिले पदाचा वर्ग तसं लक्षात ठेवा. चला सेम टू सेम तुम्हाला देतो मी आता. सेम टू सेम. चला घ्या. जर एक्स अधिक 1/x तर आहे का सेम टू सेम? फक्त इथं एक्स सेमच आहे, काहीच बदल नाही. काही जण ते शॉर्टकट पण सोडवतील आता. काही जण शॉर्टकट पण कळतात लगेच. इथं एक्स वजा 1/x होतं, इथे एक्स अधिक 1/x आहे. सूत्र कोणतं लागणार आता इथं? इथं सूत्र हे वापरावं लागणार ए प्लस बी होल स्क्वेअर. पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, हे सूत्र वापरावं लागणार आहे. ओके. आपण सोडवूया. लक्ष द्या इकडं, ज्याला येत नाही त्यांनी. ओके, ज्याला येते त्यांनी सोडवा खाली बघून. हा, एक्स प्लस 1/x इक्वल टू 4 ही तुम्हाला माहिती दिलेली आहे. मग ह्या दोन्ही बाजूचा वर्ग करूया. ओके. याचा पण वर्ग केला आणि याचा पण वर्ग केला. पहिल्या पदाचा वर्ग एक्स वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद एक्स गुणिले दुसरे पद 1/x अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 1/x वर्ग इक्वल टू राईट हँड साईडचा वर्ग 16. हे एक्स आणि हे एक्स कॅन्सल झाले. ओके. एक्स वर्ग अधिक 2 अधिक 1/x वर्ग बरोबर 16. एक्स वर्ग प्लस 1/x वर्ग बरोबर 16 वजा 2 किती ते सांगा? 14. एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर किती आले? 14 आले. आपल्याला काय विचारले? 5 ने मल्टिप्लाय केले ब्रॅकेटला. ब्रॅकेट करा. ब्रॅकेटला 5 ने मल्टिप्लाय करा. लेफ्ट हँड साईडला जर 5 ने मल्टिप्लाय केलं तर राईट हँड साईडला सुद्धा 5 ने मल्टिप्लाय करा. 16×5 = 70 तुमचा आन्सर असणार आहे. सिंपल आहे का नाही? येस सर. हो सर. समजले ना? आणि अशा प्रश्न स्कॉलरशिपला तर खूप विचारतात बरं का. हो सर. छान.
चार वाजता उत्तर ऑलरेडी टाकलेली बरेच म्हणून मी. समृद्धी रोंदाईचं पहिल्यांदा आन्सर आलं श्रेया शिंदे, समर्थ, सई, आनंदी, स्वरूप. ओके, म्हणजे तुम्हाला समजलंय हे उदाहरण, हा प्रकार समजलाय. आता याचं थोडं शॉर्टकट सांगू, शॉर्टकट. हो आता सर तो शॉर्टकट सांगायला शॉर्टकट सांगितले मग तुम्ही स्टेप बाय स्टेप करतच नाही. स्टेप विसरता, शॉर्टकट परीक्षा आहे विसरता. आता तो शॉर्टकट सांगायला नको, शॉर्टकट सांगा सांगायला तुम्ही शोधून काढा. सांगा सर. तर तुम्ही शोधा की तुम्हाला दोन्ही मागचा प्रश्न आताचा प्रश्न निरीक्षण केलं तुम्हाला शॉर्टकट मिळून जातो. सांगू, बरं ठीक आहे सांगतो. बरं समजा असं जर असेल एक्स अधिक 1/x बरोबर, समजा इथं 9 असेल. ओके, त्याचे एक्स वर्ग प्लस 1/x वर्गची व्हॅल्यू काय असते? ह्याची व्हॅल्यू असते 9चा वर्ग 81, 81 वजा 2 79 असते. वजा 2 करायचं फक्त. कधी जर हे पॉझिटिव्ह असेल तर काय असेल, तर हे पॉझिटिव्ह असेल तर एक्स अधिक 1/x असेल तर ठीक आहे. राईट हँड साईडचा वर्ग करायचा, तो फक्त वजा 2 करायचा. जर एक्स वजा 1/x असेल बरोबर 6 असेल काय करायचं, लक्षात बरं का. तर 6चा वर्ग करा, याची व्हॅल्यू एक्स वर्ग वजा प्लस 1/x 2 वर्ग करायचं. काढताना 6चा वर्ग करा 36 प्लस 2 करायचं 38. झालं उत्तर. किती वेळ लागला रे मला? 1 मिनिटापेक्षा कमी. 10 सेकंद पण नाही लागले, लिहायलाच वेळ लागला मला, लिहायचं फक्त. तोंडी निघते तोंडी. हो. काय एक्झाम अशा क्वेश्चन टीईटीला पण पडतात बरं का. टीईटी जे आमचे शिक्षक बंधू भगिनी आहेत ते लक्षात घ्या. असे एक्झाम एनएस ला पण पडलेले आहेत. तर हे जे एक्झाम आहेत ते एनएस ला पडलेले एक्झाम घेतले मी. ओके, एनएस परीक्षेला विचारले एक्झाम्पल घेतलेत, उद्या मी टीईटीचे एक्झाम्पल घेणार आहे. ओके, गोरे मॅडम समजले का? गोरे मॅडम, कुंभार मॅडम, बेडू मॅडम समजलं असणार आहे. हो सर. हा, शीतल सूर्यवंशी समजले? शिल्पा मॅडम, सोमवंशी मॅडम, पवार मॅडम, वैष्णवी सूर्यवंशी मॅडम, योगिता मॅडम. हो सर. ओके, हे बाकीचे मुलं आहेत ना, हे प्रवाहात आहेत, ह्यांना समजतं. तुम्ही थोडं कसं प्रवाहाच्या थोडं दूर गेलेला आहात, त्यामुळे तुम्हाला समजलं की नाही विचारण्याबरोबर महत्वाचं वाटतं. ठीक आहे, आपण जाऊया आता पुढच्या प्रकाराकडे. म्हणजे पुढचा प्रकार, पहिला प्रकार आपण बघितला, म्हणजे 2 प्रकार बघितले आपण आज. आपण तिसऱ्या प्रकाराकडे जाऊया, या प्रकारच्या प्रश्नाकडे. ओके, तिसरा प्रकार सुद्धा एनएसला पण विचारला जातो आणि स्कॉलरशिपला सुद्धा विचारला जातो, दोन्ही एक्झामला विचारला जातो. ओके, जर जर एक्स वर्ग वजा वाय वर्ग बरोबर 63 आहे आणि एक्स प्लस वाय बरोबर 7 आहे, तर एक्स वजा वाय बरोबर किती? हा प्रश्न विचारला एनएस परीक्षेला 2016 साली. सेम प्रश्न टीईटी विचारला, सेम, काहीच बदल नाही. सेम पॅटर्न आहे टीईटीचा पण आणि सेम पॅटर्न आहे स्कॉलरशिपचा, काहीच बदल नसतो या प्रश्नामध्ये. तू कुठल्या परीक्षा बीजगणित जर असेल तर असे प्रश्न पडतातच बीजगणितातले. शक्यतो स्पर्धा परीक्षेला बीजगणित नसतं, पण पोलीस भरतीला वगैरे बीजगणिताचे एक्झाम्पल नसतात, पण टीईटीला असतात. पर्याय देतो तुम्हाला, पर्याय. ओके, पहिला पर्याय देतोय वर्गमुळात 63, दुसरा आहे वर्गमुळात 64, तिसरा आहे वर्गमुळात 49, चौथा आहे वर्गमुळात 81. सोडवा. तर आम्हाला सांगा पहिल्यांदा कसं सोडवायचं, तुम्ही लगेच म्हणता सोडवा. ठीक आहे, मी सांगतो. एक्स वर्ग वजा वाय वर्ग जी माहिती दिली ना, ती माहिती पहिल्यांदा लिहून घ्या. ही माहिती आपल्याला दिलेली. ओके, आता आता एक सूत्र आहे बघा आपल्याकडे. काय सूत्र आहे? ए वर्ग वजा बी वर्ग, स्क्वेअर वजा बी स्क्वेअर पहिले पद अधिक दुसरे पद, ब्रॅकेट क्लोज, पहिले पद वजा दुसरे पद, वजा दुसरे पद. हे सूत्र वापरायचं आहे आपल्याला. ओके, मग इथे काय येणार आहे? एक्स प्लस वाय इंटू एक्स मायनस वाय इक्वल टू 63 येणार आहे. एक्स प्लस वाय ची किंमत दिली तुम्हाला गणितामध्ये, किती दिली सांगा? 7 दिली. 7. ओके ओके, किती दिली? 7 दिली. 7 किंमत ठेवा इंटू एक्स मायनस वाय इक्वल टू 63. एक्स मायनस वाय
इज इक्वल टू 63. 7 मल्टिप्लाय मध्ये आहे लेफ्ट हँड साईडला. राईट हँड साईडला काय होतं, भागाकार जातं. त्रेसष्ट सर 67 राहिले. 63 होतं. हो, तुमचं लक्ष का नाही मी पाहत होतो. हा 7 9 63. हा 7 1 7, 7 9 63. एक्स ऑप्शन मायनस वाय क्रमांक काय आले? 4. ना नाही रे. तो पर्यायामध्ये नाही का? नाहीये. पर्याय कोणता असणार आहे मग? चौथा पर्याय. 81 आम्ही असणार. cancel केले असते. 81 वर्गमूळ. आता कळाला हा प्रश्न कसा सोडवायचा? येस. हो हो सर. शिकवायच्या अगोदर असे प्रश्न बघितलं हो, तर सर. तुमची मती गुम होत असेल, आहे का नाही? शाळेतल्या एक्झाम मध्ये प्रश्न आले की असे, अरे बापरे किती अवघड प्रश्न आहेत असं वाटत असेल तुम्हाला. आणि आता शिकवलं किती सोपे आहेत. बीजगणित एवढं सोपं काहीच नाही. अंकगणितापेक्षा बीजगणित सोपं आहे, भूमितीपेक्षा. अंकगणित भूमितीपेक्षा बीजगणित सोपं आहे. ओके, लिहून घेतलं? हो हो सर, सर. पण हे आपल्याला कसं कळणार की कोणतं सूत्र वापरायचं? हा, कसं कळलं सांगतो ना मी. इकडे बघा, इथं काय आलेलं आहे, एक्स वर्ग वजा वाय वर्ग आलेलं आहे. ठीक आहे, मग एक्स वर्ग वजा वाय वर्ग असं सूत्र कोणतं आहे? तर हे सूत्र आहे, ए वर्ग वजा बी वर्ग. हे तुम्ही सूत्र काय करा, एक सूत्र 4-5 वेळेस लिहून करा सगळे, तुमच्या अभ्यासाच्या सुत्रीत लावा आणि या प्रश्नांचा वारंवार सराव करा. ते तुम्हाला ऑटोमॅटिक कळतं पुन्हा. ठीक आहे, आता तुम्ही पहिल्यांदा हे प्रश्न सोडवताय, पहिल्यांदा तुम्ही हे बघताय, मग समजत नसेल. हा विचारा. ओके, काय प्रश्न नाही कोणाचा? ओके, आपण जाऊ नेक्स्ट क्वेश्चन कडे. सेम टू सेम देतो, सेम टू सेम सोडवा तुम्ही. ओके, ओके सर. हो सर. चला घ्या. जर एक्स वर्ग वजा वाय वर्ग बरोबर 40, एक्स प्लस वाय बरोबर 10, तर एक्स मायनस वाय बरोबर किती? 4. पर्याय द्यायची गरज नाही, उत्तर सांगा डायरेक्ट. ओके, 4. 4 सर. छान छान छान. 4. 4. स्टेप बाय स्टेप सोडून दाखवतो आणि शॉर्टकट तुम्हाला समजले आता, आहे का नाही? शॉर्टकट तुम्हाला पण समजले आता, स्टेप बाय स्टेप काय काय असतं. एक्स वर्ग वजा वाय वर्ग बरोबर 40. एक्स वर्ग वाय वर्गचा विस्तार काय होतो? एक्स अधिक वाय एक्स वजा वाय बरोबर 40. ओके, एक्स अधिक वाय किती? 10 एक्स वजा वाय बरोबर 40. एक्स वजा वाय बरोबर 40 भागिले 10 बरोबर 4. काय करायचं? डायरेक्ट 10 ला भागायचं, उत्तर झालं 20. 10 40. काय आलाय प्रकार हा? हो सर. हो सर. हो सर. बरोबर. आता थोडस याच प्रकारचं आहे, पण थोडासा बदलचं देऊया. म्हणजे आता जो प्रश्न विचारला, सर सूत्र कोणतं वापरायचं हे कसं कळायचं? आता आता बघूया तुम्हाला कळतंय का सूत्र कसं वापरायचं, कोणतं वापरायचं, बरं का? म्हणजे याच पद्धतीचं आहे, फक्त सूत्र वेगळं वापरावं लागणार आहे. ओके, हा, याच पद्धतीचं एक्झाम आहे, फक्त सूत्र बदल आहे. ओके, चला घ्या. जर ए प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू 196 आणि 2ab बरोबर 90, तर ए मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट? आता सर आम्ही सूत्र कोणतं वापरू? प्रश्न पडेल तुम्हाला. मग ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचे 2 सूत्र आहेत आपण दिलेले, कोणकोणते बघा बरं सूत्र. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं सूत्र, सर पहिलं सूत्र A स्क्वेअर प्लस सूत्र वापरून उत्तर येईल का आपलं? A चा वर्ग आधी 2ab प्लस b चा वर्ग. पहिले सूत्र वापरून उत्तर येईल का आपलं? नाही येणार. नाही, नाही. दुसरं चौथं सूत्र वापरा, चौथं सूत्र. A A minus B A square minus plus A 4AB. plus B square ओके is ओके equal ओके to ओके, गोंगाट नकोय. ए प्लस बी स्क्वेअर, चौथं सूत्र काय होतं? ए मायनस बी स्क्वेअर प्लस 2 गुणिले 2ab. आता तिथे 4ab होतं सूत्र तुमच्या, है का नाही? मी तर लिहिताना काय लिहिले? 2 गुणिले 2ab मुद्दाम लिहिले, कारण 2ab ची आपल्याला व्हॅल्यू दिली इथं ऑलरेडी. दिली का? हो सर. मी फोड केली, 2 गुणिले 2 असं फोड केली फक्त. ए प्लस बी स्क्वेअरची व्हॅल्यू माहित आहे 196.
व्हॅल्यू ठेवली मी. ए मायनस बी स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला काढायचं आहे. 2ला 2, 2ab ची व्हॅल्यू दिली तुम्हाला. किती दिली आहे? 90. 90. 196 ए मायनस बी होल स्क्वेअर. 90 दोन्ही 180. 196 वजा 180 बरोबर ए मायनस बी होल स्क्वेअर. 196 वजा 180 16. 16. त्याचा आन्सर. सोपा आहे का अवघड आहे रे सांगा? सोपा सर. परत सांगतोय, भूमिती आणि अंकगणितापेक्षा बीजगणित खूप सोपं आहे बरं का, खूप सोपं आहे. ओके, अजून एक प्रकार घेऊया. अरे कोण जापाय देतंय? चला तर एक सिंपलचा एक प्रश्न घेऊया. 104 चा घन किती सांगा? चला सोडा बरं. 36 सेकंदात सोडा, 36 सेकंदात. येईल का सोडवता? 104 चा घन. 100 अधिक 4. बरं, विस्तार सूत्राच्या साहाय्याने सोडवा. सर कसं सोडवायचं? एक तर सोडून दाखवा, मग आम्ही सोडवू. ठीक आहे, सोडून दाखवतो. 104 ला मी असं लिहू का रे? 100 अधिक 4. 100 अधिक. आपलं एक सूत्र आहे आपल्यापाशी, ए प्लस बी होल क्यूब. काय सूत्र आहे रे? पहिल्या पदाचा घन गुणिले 2 गुणिले पहिले पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन. हे सूत्र वापरायचं आहे. ठीक आहे, या सूत्राप्रमाणे पहिलं पद काय रे? 100. 100चा घन तुम्हाला समजावून मी सगळं डिटेल मध्ये लिहितोय बरं का, नाही हे 36 सेकंदात उत्तर येतंय. मला समजण्यासाठी मी डिटेल लिहितोय. 100चा घन अधिक 2 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 100चा वर्ग गुणिले दुसरे पद म्हणजे 4 अधिक 2 गुणिले पहिले पद 100. छान, 4 पासून आन्सर आले. अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 4चा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन 4चा घन. इथपर्यंत समजले सगळ्यांना? ही मांडणी समजली आहे का? सांगा मला एकदा. हो सर. काय कळालं नसेल तर विचार, आम्ही सांगतो परत. ओके, पहिल्या पदाचा घन काय? 100चा घन काय असतो सांगा बरं? 10,000. 2 शून्य त्याचे 6 शून्य करायचे. ठीक आहे, अधिक 2 गुणिले 10 लाख. वर्ग 1,20,000. गुणिले 4 2 गुणिले 100 गुणिले 16. 4चा क्यूब 64. चला 10 लाख गुणिले बेचूक 8. 8 एक 8 80,000. हा, अंकिता लोंढे, तुमच्या घरात 2 मोबाईल चालू आहेत, माईक म्यूट ठेवा तुमचा. अधिक 16 32. 32 ते 32 3200. तिथं इंटू 3 पाहिजे ना? कुठं? 2 इंटू हा सूत्र. हो 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 स्क्वेअर हो लिहिले हो ना हो. तिथं. एक मिनिट. राईट 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 राईट. सूत्र 3 पाहिजे, मी 2 लिहिले. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. आलं लक्षात. आता सगळेजण एकदम सांगू नका, लगेच चेंज. तेच म्हणत होतो, तुमचं लक्ष आहे का नाही? मी लिहिलं होतं पण तुमचं लक्ष नव्हतं, आहे का नाही? लिहिताची थोडी मिस्टेक झाली. हा, ओके. एक एक जण विचारा काय विचारायचं ते. ही गुणाकार चुकली आपली, आहे का नाही? हो. ओके, गुणाकार परत करूया.
तेच म्हणतोय तुमचं लक्ष कसं काय नाही, तुमचं 2 स्टेप लिहिलं तर तुमचं लक्ष नाही, सूत्र लिहिलं तर तुमचं लक्ष नाही. छान, काही जणांचं लक्ष आहे, अभिनंदन त्यांचं. ओके. हा. 3 3 चौक 12 सूत्र चुकलं म्हणजे होतं 12. अहो सर, तरी मी म्हणते माझं चुकले. हा, असं सांगत जावं काय म्हणजे कसं होतं, शिकवता शिकवता बाय मी मिस्टेकली आमच्या होत यांना होतं. विचारायला लागली या सूत्र बरोबर आहे का, हे मी ते सरांना नाही, बाय मिस्टेकली होतं लिहिता लिहिता हा. फ्लो मध्ये. ओके. हा. 4 त्रिक 12, 12 गुणिले 1 12, 12 गुणिले 10,000, 1,20,000 आले. ओके. 16 त्रिक 48, 48 शिवू नका, 64. बेरीज करायचं ना, एक एक पुसून लिहा. 4 6 8 अकरा 4 आठ 2 1. 11,000 बोला. 11,24,864. येस. कळलं. हो सर. मग एक सेम सोडवा तुम्हाला, हो सर. हो सर. का थोडासा हो बदल देऊ, थोडासा बदल देऊ का, थोडासा बदल. द्या सर. बदल. 98 98 98. कसं सोडवायचं हे होमवर्क देतो तुम्हाला, होमवर्क करा बरं का. हे कसं सोडवायचं, 100 - 2 करायचं. 100 - 2. सूत्र कोणतं वापरायचं, सूत्र हे वापरायचं, a - b³ a³ -3a² b +3ab² होमवर्क सोडवाले. सर हो तुम्ही सर. तिथं ए स्क्वेअर लिहिलात. हा. ओके. छान छान, चांगलं लक्ष आहे तुमचं. a³ पाहिजे. ओके. ओके. हा. केली दुरुस्ती. सांगा मग आन्सर किती येतं 4 बॉक्स मध्ये मला आता. सूत्र हे वापरायचंय. ओके. आणि हा सुद्धा प्रश्न येण्याचा पडला बरं का. 2009 साली येण्याचा विचारलेला प्रश्न आहे हा, 2009 साली ए स्क्वेअर हा प्रश्न. 9,41,192. बरं, आता उत्तर माझ्यापेक्षा नाहीये, तुम्ही सगळ्यांचे उत्तर सेम आहे म्हणजे तुमचं उत्तर बरोबर आहे. छान, चॅट बॉक्स मध्ये आन्सर येत आहेत. ओके. 9,41,192. छान, करेक्ट आन्सर आहे. ओके. ठीक आहे. 9 वाजलेले आहेत, आपण थांबूया. आज आपण भरपूर क्लास घेतले आहेत. आज आपण सोशल सायन्सचा तास घेतला, टीईटी वाल्यांचा आणि एनएमएस वाल्यांचा. परत 5 वाजता एनएमएस वाल्यांचा बुद्धिमत्ता घेतला. परत 7 वाजता आपण इंग्रजीचा तास घेतला. आणि परत 8 वाजता आपण गणिताचा तास घेतला. म्हणजे 4 4 तास झालेत काही काही मुलांचे. झालेत का नाही?